पाथर्डीत माई बाभुळगाव शिवारातील वेश्या व्यवसायावर पोलिसांची धडक कारवाई। अहिल्यानगर रोड लगत माई बाभुळगाव शिवारातील ॲपेक्स लॉन्जिंग येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पाथर्डी पोलिसांनी धडक कारवाई करत कुंटणखाना चालवणाऱ्या ज्ञानदेव बाळासाहेब रोकडे या संशयित आरोपीस अटक केली आहे। आरोपीस पाथर्डी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना गुप्त बातमीदारामार्फत ॲपेक्स लॉन्जिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार 23 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास पोलीस पथकाने छापा टाकला। छापा कारवाई पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली। लॉन्जिंगमधील अकाउंटवर बसलेल्या इसम ग्राहकाकडून पैसे स्वीकारून महिलेला रूममध्ये पाठवत असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित इसमास ताब्यात घेतलं। आरोपीच्या अंगझडतीत बनावट ग्राहकास दिलेल्या ठराविक क्रमांकांच्या नोटा तसेच मोबाईल फोन जप्त करण्यात आले। लॉन्जिंगमधील रूममध्ये एक पीडित महिला आढळून आली। चौकशीत आरोपीने महिलेस वेश्या व्यवसायासाठी आणून लॉन्जिंगमध्ये ठेवले असल्याचे निष्पन्न झाले। पीडित महिलेने पोलिसांनी ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे व तिला सुधारगृहात पाठवले। या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या समवेत पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, संदीप ढाकणे हे पुढील तपास करत आहेत। यापूर्वीही या ठिकाणावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती। पुन्हा याच ठिकाणी वेश्या व्यवसाय चालू झालाय। अनेक नागरिकांच्या तक्रारी असून वेश्या व्यवसाय चालू असलेल्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। येथील परिसरातील उद्योगधंद्यावरही परिणाम जाणवत होता। येथील सुरू असलेला वेश्या व्यवसाय कायमस्वरूपी बंद व्हावा अशी मागणी येथील रहिवाशांची आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।